व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार। माझ्या अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व आई भवानीला नतमस्तक होतो। माझ्या माझगाव गावचं कुलदैवत श्रीदेव सातेरी श्रीदेव महादेव यांना नतमस्तक होतो। इथे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, अजितदादा गट व RPI या सर्व पक्षाचे आपले नेते कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत। या चारही पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना नतमस्तक होतो। माझे जाणते, माझ्या घरातील सर्व व्यक्ती, माझे युवा मित्र इथे उपस्थित आहेत, तुम्हाला सर्वांना नतमस्तक होतो। मित्र, मी कधी मागच्या 37 वर्षात जेव्हा कधी राजकारणासाठी विविध भाषणासाठी उभा राहिलो तेव्हा मी दुसऱ्यांसाठी भाषण केलं। ही पहिली वेळ आहे की मी इथे स्वतःहून उभा आहे आणि ही माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक आहे। मी पहिल्यांदा स्वतःसाठी भाषण करतो। माझ्या वयाची 37 वर्ष ही मला राजकारणात झाली, कारण मी जेव्हा जन्म घेतला तेव्हा सन्माननीय भाईसाहेब सावंत हे या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री होते आणि ते कॅबिनेट मंत्री असताना हा माझा जन्म झाला, त्यांचा नातू म्हणून। त्यामुळे राजकारणाचं बाळकडू काय असतं हे विक्रांत सावंतला शिकवायची गरज नाही। तो मागचे 40 वर्ष हे राजकारण शिकत आलोय आणि ते माझ्या आईच्या पोटातनं शिकत आलोय। मला अजूनही आठवतं, आम्ही सकाळी 7:15 वाजता बसलो होतो आणि महेश धोरी साहेब आले आणि महेश दादाने मला सांगितलं की काय करतोय, आपल्याला हे इलेक्शन पेटवून घालायचंय। सन्मान्य आमच्या गावचं भूषण, आमच्या गावचं आधारस्थान संजू कांशे साहेब इथे उपस्थित आहेत। एकदा जोरदार टाळ्या संजय कांशे साहेबांसाठी। त्यांनी ही इलेक्शन पेटवून घातली, महेश धोरी साहेबांनी इलेक्शन पेटवून घातली आणि त्यांनी मला सांगितलं की बाहेरून तुझ्याशिवाय कोणालाही उमेदवारी मिळता नाही म्हणून। मी एक गोष्ट स्पष्ट त्यांना सांगितली, ज्यांच्या पाठीशी सन्मान्य नारायणरावजी राणे साहेब असतील, ज्यांच्या पाठीशी सन्मान्य रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, ज्यांच्या पाठीशी समस्त ही शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी आणि RPI ची टीम असेल, त्याचं तिकीट कुठेही जाणार नाही। तुम्ही निश्चिंत राहा। जर कोणी इथे येऊन मीटिंग घेतली असेल तर परत एकदा मीटिंग घेऊ शकणार नाही। ही ताकद तुमच्या भावाची आहे, हे सगळ्यांनी लक्षात। त्यामुळे राजकारण आम्हाला शिकायची गरज नसते। आम्ही फक्त जेव्हा स्टेटसवर आमचे रील्स टाकतो तेव्हा त्या रील्स मध्ये फिरणारी माणसं ही कोणी 500-500 रुपये देऊन आणलेली नसतात, तर ही माणसं आमची असतात, ही आमच्या प्रेमाची माणसं असतात। हे नीट लक्षात घ्या तुम्ही सगळे। मला बरेचदा लोक विचारतात, त्या दिवशी सचिन बेर्डे साहेबांना कोणीतरी विचारलं की अरे रॅली तुम्ही काढतात रोज, काय चालला? मित्र, ही रॅली नाही आहे। 60-70 लोक ही आम्ही असेच राजकारणाच्या या प्रचाराच्या दरम्यान फिरत असतो। पण ही 60-70 लोक ही कोण असतात? तर हे सर्व माझ्या परिवारातली लोक असतात। आज इथे प्रत्येक जणांनी एफर्ट्स दिलेले आहेत, प्रत्येक जणांनी। शामबाई, तुम्ही आम्हाला 2 दिवस तुम्ही आणि वहिनींनी जेवायला घातलात, एकदा जोरदार टाळ्या तुमच्या दोघांसाठी लक्षात घ्या, तुम्ही दोघांनी केलेल्या एफर्ट्ससाठी। शक्य नसतं मित्र हे सगळं। जेव्हा आपण 60-70 लोक 4-5 दिवस ही लोक एवढी मेहनत करून त्यांना जेवायला घालतात, म्हणजे अतिशय अशी परिस्थिती आहे की मी इथे जेवण देताना सुद्धा, ऑर्डर्स देताना सुद्धा आपल्या गावातील प्रत्येक कॅटरर्सला ऑर्डर मिळावी ह्याची सुद्धा दक्षता ही आमच्या टीमने घेतली आहे। लक्षात, प्रत्येकाला एक ऑर्डर मिळावी म्हणून। अग्रसर त्याच्या शुभम आहे आमचा, कुठे दिसत नाही मला तो। उद्याच्या नाश्त्याची ऑर्डर त्यांनी घेतलेली आहे ऑलरेडी म्हणून गायब आहे दिसतोय। मित्र, माझ्या युवा मित्र सगळ्यांची साथ मला लाभली, माझ्या सर्व बहिणींची साथ मला लाभली। आपण सर्व एखाद्या रान पेटवल्यासारखं, एखादा मांडवा पेटल्यासारखं निघतात जेव्हा ही लोक प्रचाराला निघतात। धर्मकर साहेब, मला अजूनही आठवतं, मला लहानपणी त्या पुस्तकांमध्ये लिहिलेलं असं आठवतं की छत्रपती शिवाजी महाराज निघायचे तेव्हा त्यांच्या सोबत जी त्यांची फौज असायची त्यांनी दिल्लीचा तख्त हलायचा, तशी ही फौज जेव्हा निघते तेव्हा या रस्त्यावरची धूळ माती जेव्हा उडत असते, मला ते सगळी लोक तशीच दिसत असतात। लक्षात घ्या, तुम्ही सर्व आमच्या आदरस्थानात। उद्यापासून आम्ही माझगावच्या बाहेर निघतोय, लक्षात घ्या। हा माझा हुंकार आहे, तुमच्या सर्वांना माझी हाक आहे, लक्षात घ्या।
उद्या आम्ही कुबल साहेब तुमच्याकडे येतोय, उद्या आम्ही सराठ्यात येतोय आणि हा विजय रथ घेऊन आम्ही सराठ्यात येतोय आणि आम्ही सराठ्याचं प्रत्येक उमरा उद्या जाणार आणि या पुढच्या 48 तासात सराठ्याचं असं एक घर नसणार ते म्हणणार नाही की विक्रांत सावंत आणि गावकर मॅडम तिथे आले नाही असं असणार नाही, हा माझा शब्द आहे तुम्हाला. तसंच करत असताना परवा रविवारी आम्ही तुमच्याकडे येतोय गावकर साहेब ओटवण्यात आणि ओटवण्यात येत असताना मी तुम्हाला शब्द देतो की लोक मला विचारतात तुम्ही माझगाव 3 दिवसात कसं पार केला, 3 दिवसात कसं पार केलं बघायचे असेल तर या माझ्या सगळ्या महिला भगिनी इथे आहेत, या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सचिनजी तुम्ही या सगळ्यांचं नाव काढला, हा माझा संवेदनशील असणारा उमेदवार आहे, इथे सगळ्यांसमोर बसला आहे. माझ्या सर्व महिला इथे उपस्थित आहेत, त्यांनी ही इलेक्शन हातात घेतलेली आहे. विक्रांत सावंत, सचिन बिर्जे किंवा गावकर मॅडम नाही तर या प्रत्येक महिलेनी जणू ही इलेक्शन आपली आहे असं समजून प्रत्येक जण हे दारात फिरलं. कारण आमचं फिरणं हे साहजिक आहे, आम्हाला तिकीट मिळालंय त्यामुळे आम्ही जातो, दारात जाणार हे आमचं कर्तव्य आहे. पण या लोकांचं काय कर्तव्य होतं, या लोकांना काय गरज होती उन्हात फिरायची? मी तसं मगाशी सांगितलं, ही प्रत्येक माझी माय माऊली ही आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी इथे उभी आहे. आम्हाला मतं किती पडणार ह्याच्यासाठी आम्ही काम नाही करत आहोत मित्र, खरोखर लक्षात घ्या. 100% जसं या दोन्ही माझ्या उमेदवारांनी सांगितलं, या लोकांचा विजय निश्चित आहे. आम्हाला मतं किती पडणार त्याच्यासाठी आम्ही बाहेर नाही गेलोय, तर आमच्या काम करण्याची पद्धत अशी आहे की आम्ही नेहमी आयुष्यात त्या प्रोसेसवर लक्ष देतो की आम्ही जे करतो ते आम्ही 100% करतोय की नाही, आम्ही जे देतो त्याच्यावर आम्ही 100% देतोय की नाही, तरच त्याचा आउटकम काहीतरी चांगला येणार हे विचार करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. मित्र, आज तुमच्या समोर उभा असताना आम्ही 6 महिन्यापूर्वी आमचं आदरस्थान विकास भाईने गमावलं. मला आठवतं सन्मान्य निलेश शिराणे, सन्मान्य नितेश शिराणे, सन्मान्य दीपक भाई तर 3-4दा आले माझ्या घरी, पण निलेश शिराणे आणि नितेश शिराणे सुद्धा येऊन गेले आणि आम्ही सर्वजण बोलत असताना विकासभाईंची उणीव ही आम्हाला सर्वांना नेहमी भासेल. इथे RK सर आहेत, सुरेश सावंत सर आहेत, आमचे सर्व जुने जाणते इथे समस्त पिलगींचे लोक उभी आहेत, माझे सगळे नातेवाईक उभे आहेत. विकासभाई हे आमचं सर्वांचं आदरस्थान होतं, आधार होता. पण आज विकासभाई गेले असताना 4,500 मुलांची संस्था हिची त्यांनी अविरतपणे चालवली. मला सर्व डायरेक्टर बोर्डनी हे बिनविरोध तिथे निवडून दिलं, लक्षात घ्या, बिनविरोध. सावंतवाडीच्या भौगोलिक परिस्थितीप्रमाणे केंद्रबिंदू तळ्याच्या मध्ये ही आमची संस्था आहे आणि तिथे ज्ञानदानाचं काम हे आम्ही तिथे मागचे 3 पिढ्या म्हणजे 60 वर्ष करतोय, लक्षात घ्या, 60 वर्ष करतोय. बेदागपणे माझा परिवार तिकडे चाललेला आहे, बेदागपणे आम्ही तिकडे लोकांची सेवा करतो. तिथे सेवा करत असताना माझा हिंदू, माझा मुसलमान, माझा ख्रिश्चन, माझे हे सर्व धर्माची लोक तिकडे शिकतात आणि प्रत्येकाला शिक्षण मिळावं आणि सावंतवाडीच्या शिक्षणाचा पाया मजबूत व्हावा याच्यासाठी माझ्या आजोबांनी आणि माझ्या वडिलांनी आपल्या रक्ताचं पाणी केलं, याचा मला सार्थ अभिमान आहे मित्र, सार्थ अभिमान. आज हा अभिमान बाळगत असताना मी तुम्हाला एक गोष्ट 100% सांगतो, जो पारदर्शक व्यवहार सन्मान्य भाईसाहेबांनी केला, जो पारदर्शक व्यवहार सन्मान्य विकासभाईंनी केला, जी या माझगाव गावाला शान मिळवून द्यायचं काम हे आमच्या रेश्माताईंनी केलं, अशोक दळवी साहेबांनी जे या माझगाव गावाला मार्गदर्शन करण्याचं काम केलं, या सर्वांचा आदर्श घेऊन सचिन बिर्जे साहेब असतील आणि आमचे गावकर ताई असतील, या दोघांनाही घेऊन पुढे जायचं काम आहे माझ्यासारखं कार्यकर्ता करेल, ही ग्वाही मी तुम्हाला सगळ्यांना द्यायला इथे जमलोय, लक्षात घ्या. आज मला क्वचित लोक बडबडत असतात, दळवी साहेब मला त्या दिवशी सांगत होते की मस्करी सांगत असतात, ह्या तूच तयार केलेला बुजगावणा आणि बरा झाला तो तुझ्याच समोर उभं राहिलो, लक्षात घ्या. मी खरोखर सांगतो, लक्षात घ्या, खूप मनापासनं. बघा, 2 गोष्टी आज 21व्या शतकात आमच्या स्वभावाबाबतीत बोललं जातं, लक्षात घ्या. आणि खरोखर वाटे साहेब आमच्या स्वभावाबाबतीत बोलत असताना आमचा स्वभाव हा असाच राहिला आहे, लक्षात घ्या. सन्मान्य भाईसाहेब सावंतांचा स्वभाव असा होता म्हणून त्यांनी इतकी वर्ष अखंडितपणे या जिल्ह्याचं राजकारण केलं, समस्त लोकांना एकत्र केलं आणि सगळ्यांना एकत्र करून चालत असताना त्यांचा आदर्श घेऊन जेव्हा विकासभाईंनी राजकारण केलं, त्यांनी सुद्धा आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत सगळ्यांना एकत्र घेऊन जायचं राजकारण केलं, लक्षात घ्या. त्या दोघांचा आदर्श वाडके साहेब आज जेव्हा आम्ही बाळगतो तेव्हा तुम्हाला खरोखर सांगतो,
कुठेतरी शांततेत संयमाचं राजकारण असावं, कुठेतरी एकमेकाचं आदराचं राजकारण असावं असं समजणारा एक कार्यकर्ता मी आहे या माझगावमधला, लक्षात घ्या. मी जेव्हा माझ्या भावकीसाठी निवडणूक लढवली, मी जेव्हा माझ्या भावकीला तिथे सरपंच म्हणून बसवलं, तेव्हा तुम्हाला खरोखर सांगतो, मगाशी मी तुम्हाला टाळ्या वाजवून घेतले यासाठी नाही की अर्धा दिवस झाला आमचा, संध्याकाळ झाली की तिकडे संजू कांशी साहेब सरपंच असायचे, सकाळच्या वेळेत दुसरे सरपंच असायचे, यासाठी नाही. आम्ही या सर्व विषयाच्या पलीकडे जाऊ, आमचा स्वतःचा माणूस तिथे बसावा म्हणून रक्ताचं पाणी केलं, लक्षात घ्या. पण आज हे सगळं व्यासपीठ माझं इथे आहे, तुम्ही स्वतः ठरवा हा माझा स्वभाव म्हणजे काय. मी क्वचितदा माझ्या मित्रांना नेहमी सांगत असतो, 21व्या शतकात आमच्यासारख्या माणसाचा स्वभाव हा बरोबर नाहीये, लक्षात घ्या. आम्हाला एक गोष्टी म्हणजे असा स्वभाव असेल तर त्याला टोप्या जास्त घातल्या जातात, ही वस्तू परिस्थिती आहे, लक्षात घ्या. पण मला असं वाटतं की मी तो एकमेव व्यक्ती आहे, बाहेरची लोकांनी माझा फायदा घेतला असतील, ज्यांचा वाड्याचा आम्ही वाल्मिकी केला त्यांनी माझा फायदा घेतला असेल, पण विक्रांत सावंत हा एकमेव व्यक्ती आहे ज्यांनी विक्रांत सावंतचाच हा स्वभाव सांभाळून धरण्याचं काम केलं. कारण आज 21व्या शतकात असा माणूस मिळणं सुद्धा कठीण असतं जो दुसऱ्यासाठी जास्त जगतो. त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही जेव्हा माझ्या समोरच्या भावाला सरपंच केलं, त्याला केलं आणि हे आम्ही सर्वांनी करून दाखवलं. आता तो इतिहास जमा झाला. आता कोणी माझ्या समोर उभं असेल तर ते त्याचं दुर्दैव आहे, लक्षात घ्या, माझं दुर्दैव नाहीये. अख्खा समाज जाणतो, माझं गाव जाणतो आणि माझी लोक जाणतात. आम्ही रक्ताचं पाणी केलं 10 वर्षापूर्वी. मला श्यामबाईंनी आता सांगितलं, श्यामबाई तुम्ही बोललात की त्यावेळेला दीपकबाईंच्या माध्यमातून आणि रेश्माताईंच्या माध्यमातून कामं झाली. श्यामबाई तुम्ही बरोबर बोलतात, कारण तेव्हा कामच संध्याकाळी 7 वाजेपर्यंत व्हायची, त्याच्यानंतर कामं व्हायची नाही. त्याच्यानंतर संजू कांशी साहेब तिकडचे सरपंच असायचे, लक्षात घ्या. मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगतो, मी कुठेही ते टीका करायला उभा नाहीये, पण जर कोणी समोर उभं असेल तर ते त्याचं दुर्दैव आहे. मी एवढंच तुम्हाला सर्वांना सांगतो की मला स्वतःला सर्व गावाची एक मूड बांधायची आहे. त्याच्यात मग समोरचा उभा राहिलेला माझा भाऊ पण असेल, त्या सर्वांना एकत्र घेऊन चालायचं आहे. साहेब आपण बोललात हिरप साहेब की आमच्या विरोधकांमध्ये सुद्धा असं बोलणं आहे की हेच 3 कॅन्डिडेट निवडून येणार. कदाचित ज्याला हा स्वभाव दिसेल त्यालाच माझ्यातला खरा माणूस दिसेल, ज्याला त्याचा फायदा करून घ्यायचा असेल त्याला त्याचा लक लाभ. मी एवढंच सांगेन, बाकी काय नाही. मित्र, आज आपले सर्वांचं आदरस्थान दीपकभाई केसरकर साहेब आपल्या सोबत आहेत. आमच्या सर्वांचं नेतृत्व सन्मान्य नितेश राणे साहेब या जिल्ह्याचे खासदार सन्मान्य नारायणरावजी राणे साहेब आणि आमच्या सर्वांचं आदरस्थान रवींद्रजी चव्हाण साहेब, हे सर्व आज एकवटले आमच्या पाठीशी उभं राहिला. मला असं वाटतं माझगाव गावाने एक आदर्श निर्माण करावा. पहिल्या दिवशी मी सांगितलेलं, इथे कुठची भांडणं नाही, इथे कुठेही एकमेकावर टीकाही केली जाणार नाही आणि ही इलेक्शन ही सर्वात शांततेत होणार. मी खुश होतो मगाशी की 7वा दिवस संपला, दिवस मोजते मी अक्षरशः. पण आताच मला कळलंय माझ्या पत्रकार बंधूंकडनं की आता 2 दिवस परत वाढलेले आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी परत अलर्ट राहायचंय, लक्षात घ्या. तुम्ही सगळ्यांनी खूप अलर्ट राहायचंय. उमेशजी आपल्याला, उमेश मापशेकर साहेब आमच्या इथे उपस्थित आहेत, एकदा जोरदार टाळ्या उमेशजींसाठी. कोकणाची आमची शान बीजेपीची इथे उपस्थित आहेत. उमेशजी आपल्या सगळ्यांना आपल्या गावाच्या वेशींवर उभं राहावं लागेल, कारण समोरची माणसं कोणी पैसा वाटत असेल तर त्यांना आपणही पकडून द्यावं लागेल आणि या सगळ्या गोष्टी थांबवायला लागतील आपल्याला, कारण ही 7 दिवस हे खूप महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. माझ्या कानावर 100% गोष्टी पडत असतात की हा ह्याला मदत करेल, तो त्याला मदत करेल. मी आज तुम्हाला महादेवाच्या स्थळात सांगतो, माझे सर्व नेतृत्व इथे बसलेले आहे, या सर्व नेतृत्वाच्या समोर सांगतो, कोणी कितीही पैसे वाटले, कोणी कितीही पैशाची जरी ताकद लावली तरी माझगाव मधली ही सीट 100% हे 3 जण निवडून येणार. हा विश्वास मला आहे आणि हा विश्वास तुमच्या सगळ्यांच्या मतांवर आणि या टाळ्यांवर आहे हे मला माहिती आहे, लक्षात. मित्र, या 7 दिवसात आपल्यावर खूप अटॅक्स होणार आहेत, हे लक्षात घ्या. तुम्हाला सर्वांना अलर्ट राहावं लागेल. आपल्या माई माऊलींना समजावं लागेल की आपल्याला त्या कुठच्या तरी पाकिटासाठी काम नाही करायचंय. इथे आपण खरोखर एका विश्वासाने सगळे एकत्र आलो. आज इथे बसणारे हे 6 गाव मधले 5 गावचे सरपंच इथे बसायला
इथे आमचे माजी सरपंच बसायला सगळे आमचे भरतजींसारखे उपसरपंच इथे उपस्थित आहेत। ही लोक कोण आहेत? ही लोक आपापल्या गावचं भूषण आहे, लक्षात घ्या। आज हे प्रत्येक गावचं भूषण तुमच्या मध्ये येऊन बसलंय। फक्त आमच्या गावचं भूषण थोडस बाहेर गेलंय, त्यांच्या वाटतं गाडीचा थोडासा ऍक्सिडेंट झाला असं मला कानात बोलले, पण रेचीबाई सुद्धा तितकेच ताकदीने आपल्या मागे उभे आहेत, आपल्या पाठीशी उभे आहेत। आणि आमच्या गावची ग्रामपंचायत म्हणजे आमच्या रेशमाताई इथे उभे आहेत, त्यामुळे समस्त ग्रामपंचायत आपल्या समोर उभी आहे, सोबत उभी आहे, लक्षात घ्या। या 6 गावचे ग्रामपंचायतचे सदस्य, या 6 गावचे सरपंच आणि 6 गावचे उपसरपंच जेव्हा आपल्या सोबत उभे आहेत, मित्र मला घाबरण्याची गरज आहे? 100% गरज नाही। पण मला तुमच्याकडनं एवढ्यासाठी ऐकायचं आहे की मला माझ्या पंचायत समिती सुद्धा दोन्ही येतील, यासाठी घाबरायची गरज आहे? माझ्या दोन्ही पंचायत समिती सुद्धा तुम्ही निवडून द्यायच्या आहेत, कारण हे जर झालं तरच आणि तरच आपल्याला ती शान मिळणार आहे, तो आपल्याला रिस्पेक्ट मिळणार आहे। रेशमाताई आणि अशोक दळवी साहेबांना जे रिझल्ट अपेक्षित आहे तो आपण अपेक्षित काढून देणार आहोत त्यांना, कारण हे सगळी माणसं जी आज इथे उभी आहेत ती एज्युकेटेड माणसं आहेत, मित्र लक्षात घ्या। आज इलेक्शन दुसऱ्या कुठच्या ट्रॅकवर नेण्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना नीट लक्षात ठेवायला पाहिजे की पहिल्यांदा आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती म्हणजे काय, ज्याचा अभ्यास आहे। आम्ही नेहमी विकासभाई बाबतीत बोलतो तेव्हा आम्ही एक शब्द बोलायचो की अभ्यासू नेता, अभ्यासू नेता। आम्ही जेव्हा कधी सन्माननीय नारायण राणे साहेबांच्या बाबतीत बोलतो तेव्हा आम्ही म्हणतो अभ्यासू नेता, लक्षात घ्या। हे त्यांना का म्हटलं जातं? कारण त्या पदावर काम करताना कुठच्या तरी अभ्यासाची गरज असते, काहीतरी तुम्हाला माहिती असायला पाहिजे आणि तरच तुम्ही गावासाठी काहीतरी करू शकता। तब्बल 4 वर्षानंतर आज जिल्हा परिषदच्या निवडणूक लागतायत, 2022 मध्ये लागलेल्या ते आज लागतायत, लक्षात। 2022 मध्ये संपलेल्या 5 वर्षाची टर्म ती 23, 24, 25, 26 म्हणजे ती 5 वर्ष आणि ही 4 वर्ष, 9 वर्षानंतर जिल्हा परिषद लागली आहे। मला वाटतं इथे एखाद्या इंडिव्हिज्युअल माणसाला टार्गेट करण्यापेक्षा तिथे ही तुमची जवळची, तुमच्या पक्षाची आणि जी महाराष्ट्राचं आणि या देशाचं आणि या ग्रामपंचायतचं जे नेतृत्व करते अशाच सरकार असणारी ही लोक तुम्ही पाठवून द्या आणि या लोकांच्या पाठीशी राहा, कारण ही लोकच तुम्हाला त्या चेन मध्ये कामं आणून देऊ शकतात आणि कामं करून देऊ शकतात, लक्षात घ्या। त्यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत तुम्ही आज जायला पाहिजे। ही आजची मीटिंग ही आमची एवढ्यासाठी होती। मी मगाशीच आलो तेव्हा सांगितलं खाली टेबल घालूया, पण सगळे म्हणाले ही मीटिंग हळूहळू अशीच होत जाणार, वाढत जाणार। तुम्ही सगळे इथे आलात, तुम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे। येते 7 दिवस हे आपल्या आयुष्यातले सर्वात महत्वाचे 7 दिवस आहेत। कर्मधर्म संयोगाने महादेवाच्या आशीर्वादाने मी इथे कुठेही 20% आणि 10% खाण्यासाठी, पैसा खाण्यासाठी ही निवडणूक नाही लढत आहे। तुम्हाला कोणाला वाटते का मी पैसे खर्च करण्यासाठी निवडणूक लढतोय? किंबहुना मी असा कार्यकर्ता आहे जो आपल्या खिशातनं काहीतरी पैसे देईल। आमची श्रेयाताई इथे उपस्थित आहेत। श्रेयाताईंना आमच्या 3 नंबर शाळेसाठी गडगा हवा होता। मी त्यांना समजवलं, ताई गडगा होऊ शकत नाही कारण गव्हर्नमेंटचं आहे ते, त्यामुळे आपण जिल्हा परिषद किंवा आपल्या ह्यांच्याकडनं मागून घेऊया, ग्रामपंचायतकडनं मागून घेऊया। ताई म्हणाले हो सगळ्यांना तुम्ही डोनेशन देतात, आम्हाला का नाही देत? म्हणलं ते आता हळूहळू मला पकडून देतले जेलमध्ये, म्हणला तर मी गव्हर्नमेंटच्या कामात माझे डोनेशन द्यायला लागलं होतं। मित्र आज या गव्हर्नमेंटची कामं करत असताना आपल्याला या पंचायत समिती गरजेच्या आहेत, आपल्याला गावकर ताई गरजेचे आहेत, आपल्याला सचिन बिर्जे साहेब गरजेचे आहेत, आपल्याला ही एज्युकेटेड माणसं तिथे गरजेची आहेत, म्हणजे 100% आहेत, लक्षात घ्या। का ह्याच्या मागचं कारण तुम्हाला सांगतो मी। आजपर्यंत आपला बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा होता। आपण पंचायत समिती म्हटलं की सांगू हा ताडपत्री गावतली, त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला आता काम करायचंय। ताडपत्रीसाठी काम नाही करायचं मित्र, ते दिवस गेले। आणि आज जे काय पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणू शकतो ते रेशमाताई इथे आहेत, ते अशोक दळवी साहेब इथे आहेत आणि संजू परब साहेब आमचे आता थोड्या वेळात पोहोचतायत। मी तुम्हाला त्या सगळ्यांच्या समक्ष ग्वाही देतो की ती सगळी कामं तुमची इथे होणार आणि 100% होणार या गोष्टीची ग्वाही देतो। आणि येत्या काळात तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आम्हाला मिळणार यासाठी आम्ही इथे असेच कैकदा आपण भेटणार आहोत। जिल्हा परिषद निवडून आली म्हणजे 5 वर्ष आम्ही कामं करणार नाही असं नाही, तर आम्ही 5ही वर्ष जे काही गावासाठी गरजेचं आहे, या 6ही गावांमध्ये गरजेचं आहे, ती सांस्कृतिक काम असेल, माझ्या महिलांच्या सुरक्षेचं काम असेल, माझ्या
लाडक्या भावांसाठी काही करण्यासाठी मला इच्छुक आहे मी, त्यासाठी मी काही करण्यासाठी तुम्हा सर्वांचं पाठबळ माझ्या पाठीशी हवं आणि मतदानातनं मतपेटीतनं हे आशीर्वाद रूपी हवं. मी एवढं आवाहन तुम्हाला सगळ्यांना करतो. आणि येत्या काळात आता सुद्धा तुम्ही या 7 दिवसात बाहेर पडा, आपला फोन ह्याला आपलं अस्त्र बनवा आणि विविध लोकांना फोन करा, आपल्या आपतेष्टांना फोन करा, त्यांना सांगा आणि हा प्रचार पुढचे 7 दिवस असाच चालू द्या. तुम्हाला 100% सांगतो, 1 रुपया बाहेरच्या गावातला आम्ही इथे घुसायला देणार नाही. हा शब्द विक्रांत सावंत आणि त्याची अख्खी टीम तुम्हाला देते की पैशाचे व्यवहार मी या गावात चालायला देणार नाही. आणि हा शब्द माझा तुम्हाला आहे. आणि जर कोण करत असेल तर त्याला पकडून द्यायचं काम या कॅमेरावर आम्ही करणार. हा शब्द तुम्हाला देतो आणि तुम्हाला सगळ्यांना एकच आवाहन करतो की तुम्ही सगळ्यांनी या भरघोस मताने सचिन बेलजी असतील आणि गावकर ताई असतील यांच्या पाठीशी उभे राहा, आमच्या पाठीशी उभे राहा. एक पारदर्शक व्यवहार या 5 वर्षात तुमच्या समोर, एक पारदर्शक नेतृत्व हे आम्ही रेश्माताई आणि अशोक दळवी साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला सगळ्यांना देणार. हा शब्द तुम्हाला देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो.